पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. धो पाऊस बरसतोय आणि ह्या धो बरसणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे आमच्या गिरणा नदीला सुद्धा पूर आलेला आहे आणि या गिरणा नदीला पूर आल्यामुळे आमचं गिरणा धरण 100% क्षमतेनं भरलेलं आहे. अगदी 100% क्षमतेनं धरण भरलं की पर्यटकांचा मेळावा या धरणाकडे वळतो. मित्र हो, रामकृष्ण हरी, मी फिरस्ते अनिल साळुंके. आज आपण जातो आहोत गिरणा धरणाकडे आणि या गिरणा धरण परिसरातील गिरणेश्वर महादेव मंदिराकडे. मित्र हो, 1955 सालच्या द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये या धरणाला मंजुरी मिळाली आणि 1969 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झालं. धरणाचं बांधकाम करत असताना या धरणावरती काम करणाऱ्या कामगारांनी या परिसरामध्ये या सुंदर शिवमंदिराची निर्मिती केली. 1961 साली हे मंदिर बांधून पूर्ण झालं आणि धरणावरती काम करणाऱ्या सगळ्या कामगारांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना केली. मंदिर परिसर अत्यंत सुंदर आहे आणि आपण या यज्ञ मंडपातून सभा मंडपात आपण जातो आणि सभा मंडपामध्ये सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी कासव महाराजांचं दर्शन होतं. कासव महाराजांचं दर्शन घेऊन आपण नंदी महाराजांचं दर्शन घेतो आणि नंदी महाराजांचं दर्शन झालं की आपण गाभाऱ्यातील या सुंदर अशा शिवलिंगासमोर नतमस्तक होतो. धरण परिसर अत्यंत सुंदर आहे आणि या सुंदर नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी या परिसरामध्ये एक मचाण उभा करण्यात आलेला आहे. या मचाणावरनं गिरणा धरणाचं पाणलोट क्षेत्रातील संपूर्ण पाणी दिसतं आणि हा नयनरम्य दृश्य माझ्या मुलांनी व आम्ही सगळ्यांनी पाहिला. मित्र, आपण आज या ठिकाणी इथंच थांबूयात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.